नमस्कार मित्र, गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील जे गोरगरीब अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर मित्रो, आज मी तुम्हाला जास्त वेळ न घेता मी विषयाला सुरुवात करतोय की आपण पसंतीक्रम कसे द्यायचे। तर बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की पसंतीक्रम देण्याकरिता की पेड बॅच चालू आहे, कारण की यावेळेस जे पसंतीक्रम आहे ते मर्यादित आहे। ते मर्यादित पसंतीक्रम असल्यामुळे आज बरेच अभियोग्यताधारकांना चिंता लागलेली आहे, कारण की मुलाखतीस 50 आणि विना मुलाखतीस 100 असे एकूण 150 प्रेफरन्स आपल्याला देता येणार आहे। तरी बऱ्याच अभियोग्यताधारकांना अशी भीती होती की आपण प्रेफरन्स कसे द्यावे। तर त्याच्याकरिता मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास की ह्या ज्या मी शीट बनवलेल्या आहेत, ह्या शीट तुम्हाला गिरिजा वर्ल्ड या टेलिग्राम चॅनलला मिळेल। या टेलिग्राम चॅनलची लिंक सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याचप्रमाणे ती पिन आपल्या याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये पिन पण केली जाईल। तर मित्र, सर्वांना सांगू इच्छितो की आजपर्यंत इतके यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बघितले असाल, पण हा व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या मनामध्ये असलेली प्राधान्यक्रमांची भीती ही पूर्णपणे दूर होईल आणि त्यानंतर मर्यादित प्राधान्यक्रम कसे द्यायचे याविषयी सविस्तर मी तुम्हाला गायडन्स करणार आहे। तर मित्रो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जे मित्र आहेत त्या मित्रांपर्यंत हा अवश्य पोहोचवा। मित्रो, बरेच अभियोग्यताधारकांना भीती वाटत आहे की नेमके प्रेफरन्स द्यायचे कसे। तुम्ही काही चिंता करू नका, मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी आणि ते सुद्धा मोफत, कुठल्याही प्रकारची फीज न घेता मी तुम्हाला मोफत मार्गदर्शन करणार आहे। मित्रो, याच्यासाठी जे शीट आहेत त्या मी तयार केल्या त्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहेत। पण मित्र, हे जर प्रिंट नाही करू शकत असाल, तुमच्याकडे 20-30 रुपये प्रिंट करायला जरी नसेल तरी तुम्ही एका कोऱ्या कागदावर लिहून या प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी तयार करू शकता। इतकी सुंदर स्ट्रॅटेजी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत। मित्र, आजपर्यंत तुम्ही यूट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहिले असतात, पण ज्या काही जागा असतात, बऱ्याच अभियोग्यताधारकांचा मनातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सर, ज्या जागा आहेत या जागेचा विश्लेषण म्हणजे जाहिरात येते तेव्हा पोस्ट 1 ते 5, विषय आर, शिकवण्याचे माध्यम, एकूण जागा, हे जे लिहिलेलं असते त्यानंतर 6 ते 8 आहे, 9 ते 10 आहे, 11 ते 12 आहे। पण याच्यामध्ये कोणत्या गटाची कोणत्या कायसाठी जागा आहे हे सविस्तर विवरण दिलेला नसते। याचं कारण असं आहे मित्र की आज जिल्ह्यानुसार रोस्टर बनत असतो, त्यामुळे सर्वसामान्य अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की नेमकं काय आहे बा, 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 वर विषय वाईज जागा दिलेल्या असतात, पण कोणत्या वर्गाला कोणत्या कास्टची जागा आहे हे कुठेही लिहिलेलं नसते। त्यामुळे सर्वसामान्य अभियोग्यताधारक गोंधळून जातात आणि सर्वसामान्य अभियोग्यताधारकामध्ये हा प्रश्न निर्माण होतो। तर मित्र, इथं घाबरण्याचं कारण नाही आणि यापूर्वी तुम्हाला कोणी या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सांगितलं नसेल का अशा पद्धतीने असं असते बघून। तर बघू मित्र, त्यानंतर आपण जाहिरातचे जे वाचन करतो ते जाहिरातचे वाचन काळजीपूर्वक करा। जाहिरातीचं वाचन करण्यास महत्वाचं आहे। जसं या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला, जसं प्रवर्ग लिहिलाय, महिला आरक्षण आहे, खेळाडू आहे, अपंग आहे, भूकंपग्रस्त आहे, प्रकल्पग्रस्त आहे, इतर असतील बाकी समांतर आरक्षण, ते बघा आणि आपलं काय करा, आपण एकच गोष्टीकडे फोकस करायचं, एक तर ओपनच्या जागा आणि त्यानंतर आपला जो प्रवर्ग असेल, SC असेल, ST असेल, OBC असेल, जो काही असेल, 20 असेल, कोणताही असेल, तर आपण काय करायचं, आपण जर पुरुष जर असेल तर पुरुष जो आहे हा ओपन मधल्या ज्या महिलाच्या 8 जागा आहेत, ओपनच्या पुरुषाला सांगत आहोत मी, ह्या 8 जागेकडे लक्ष द्यायचं नाही। तर त्याने काय करायचं, त्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त ज्या 35 जागा आहेत या 35 जागेसाठी हा ओबीसीचा पुरुष पात्र आहे आणि महिला जी आहे ती महिला आहे 35 आणि ह्या 8, 43 जागेसाठी ही महिला पात्र आहे। हे पहिल्यांदा समजून घ्या। जाहिरात वाचताना जे आपल्याला आरक्षण नाही ते वाचायचं नाही, आरक्षण बिलकुल वाचायचं नाही किंवा एकूण जागा वाचायचं नाही, हे चूक करू नका तुम्ही। तरी एकूण जागा वाचायच्या नाही, कोणत्याही प्रवर्गात असाल तरी तुम्ही समांतर आरक्षणा व्यतिरिक्त उरलेल्या जागा आहेत त्या जागा वाचा, तुमच्याकडे आरक्षण नसेल तर। मित्र, हे जे बाकीचे कास्टवाले आहेत, या कास्टवाल्यांनी महिला असतील तर महिला असतील तर त्या स्वतःच्या कास्टच्या म्हणजे या 2 जागा, या 10 जागा म्हणजे एकूण 12 आणि त्याच्यानंतर या 35
खुल्या प्रवर्गाच्या, त्या पण जागेवर ही एसटी महिला दावेदार करू शकतो. आणि एसटी पूर्वी जर असेल तर ह्या 2 जागा सोडून ह्या 10 जागा आणि या 35 जागा म्हणजे एकूण 45 जागेवर तो दावा करू शकतो. समजलंय? आणि कामात बसल्यामुळे तुम्ही म्हणत असाल मास्टरमध्ये मेरिट कसं लागते बा? प्रत्येकाच्या मनामध्ये हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नेमकं हे जे वर्गानुसार गटानुसार फक्त असं दिलं असते का माध्यम कोणता आहे बा, जागा किती आहे, पण कोणत्या माध्यमाला कोणत्या काष्टी जाणार आहे कुठेही लिहिलेला नसतो. कारण की ते मेरिटनुसार लागत असते. रोस्टर चेक होतो त्या ठिकाणी, त्यानंतर रोस्टर पाहिल्यानंतर आरक्षण पाहिलं जातो आणि शेवटी पसंतीक्रम पाहिला जातो. ह्या सर्व प्रोसेस मधून या जागेला विवरण दिलेला नसतो की नेमकं गणिताची हीच जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळेची आणि ती म्हणजे ओबीसीची आहे की ओपनची आहे की कोणत्या प्रवर्गाची आहे हे जाहिरातीमध्ये दिलेला नसतो. त्या जाहिरातीची एकूण जे कॅटेगरी वाईज जाहिरात दिलेली असते त्याच्यामध्ये जर तुम्हाला ओपन किंवा तुमच्या जातीच्या समांतर आरक्षणाच्या जर जागा जर दिसत असतील तर नक्की तिथं प्राधान्यक्रम द्या. हीच स्ट्रॅटेजी आहे. आणि बरेच युट्यूबर घाबरवतील तुम्हाला की मर्यादित प्राधान्यक्रम आहे तुमची नोकरी उठेल, त्याच्याकडे कोणीही लक्ष देऊ नका. मित्र, आता मी तुम्हाला एक जबरदस्त ट्रिक सांगणार आहोत. तर ही ट्रिक महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा की पसंतीक्रम देताना आपण काय करायचं. तर मित्र, गिरिजा वर्ल्ड जो टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवरती ह्या शीट टाकलेल्या आहेत, तुम्हाला रेडी मिळतील. त्या तुम्ही प्रिंट करून घ्या किंवा लिहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तयार राहा. पहा मित्र, आता काय करायचं, हा फॉर्मॅट तयार करायचा. हा फॉर्मॅट तयार केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल जिल्हा परिषद लिहिलाय. या जिल्हा परिषद मध्ये काय करायचं, इथं जिल्ह्याची नावं लिहायचे. तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये नावं द्यायची आहेत किंवा प्रेफरन्स द्यायचे आहे. आणि एक काम करायचं, पसंतीक्रम देताना पहिल्यांदा महाराष्ट्राचा नकाशा जवळ ठेवा. महाराष्ट्राचा नकाशा जवळ ठेवून, कारण की आपल्याला कोणता जिल्हा किती लांब आहे ते सांगता येत नाही, बरोबर आहे, किंवा तेवढं लक्षातही राहत नाही. त्यामुळे मॅप जवळ घ्या, मॅप प्रिंट करा किंवा मॅप लक्षात ठेवा किंवा जिल्हेवाईज लिहून ठेवा कोणत्या अंतरावर कोणता जिल्हा आहे बा. त्यानुसार तुम्ही बघा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रेफरन्स देणे अधिक सुटेबल आहे. तर मित्र, काय करायचं, हे जे शीट आहे ही शीट तुम्ही एकतर लिहून घ्या. जे गोरगरीब अभियोग्यताधारक असतील 25-30 रुपये खर्च करू शकत नसतील त्या माझ्या गोरगरीब अभियोग्यताधारकांना माझी नम्र विनंती आहे की त्या ज्या गिरिजा वर्ल्ड टेलिग्राम चॅनलवर ज्या शीट टाकलेल्या आहेत त्या शीट प्रिंट न करता हाताने लिहून घ्या. मग हाताने लिहिताना काय करायचं मित्र, इथं जिल्हा परिषद आहे तर जिल्हा परिषद, त्याच्यानंतर आपण कोणत्या गटास पात्र आहोत ते महत्वाचं आहे. जर एखादा अभियोग्यताधारक 11 ते 12वीला पात्र नाही तर त्याला काही देणं घेणं नाही. 11वी 12वीचं 9वी 10वीला पात्र नसेल त्यालाही क्रॉस करा, 6 ते 8लाही पात्र नसेल त्यालाही क्रॉस करा, म्हणजे हा पूर्ण क्रॉस करा. आणि फक्त ज्या वर्गासाठी ज्या गटासाठी पात्र आहे फक्त त्याच्याकडे लक्ष द्या. मग आता काय करायचं, हा जो जिल्हा आहे, एखादी आता जिल्हा परिषदची शीट आहे तर याच्यामध्ये काय करायचं मित्र, उदाहरण सांगतो मी, तर नागपूर जिल्हा उदाहरणादाखल सांगत आहोत. हा नागपूर जिल्हा आहे. तर नागपूर जिल्ह्यामध्ये काय करायचं, कॅटेगरी पहिले CO लिहून आहे. इथं शीटवर डायरेक्ट कॅटेगरी आणि ओपन आहे. इथं जागा कमी असल्यामुळे मी CO लिहिलाय. C म्हणजे कॅटेगरी, O म्हणजे ओपन. तर काय करायचं मित्र, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त किंवा महिला असेल तर ह्या काय म्हणतात महिला राखीव आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आणि खुल्याच्या अशा पद्धतीने काय करायचं, इथं आकडा लिहायचा. नागपूरला कॅटेगरीच्या आलेल्या 20 जागा, ओपनच्या आल्या 30 जागा, म्हणजे आपण किती जागेसाठी पात्र आहोत, 50 जागेसाठी पात्र आहोत. तर मग ह्याच्या जागा लिहून घ्या. तुम्हाला ज्या ज्या जिल्हा वाईज करायचं आहे त्या त्या जिल्हा वाईज संपूर्ण लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही पात्र नाही तर त्याचा काही देणं घेणं नाही. मग ह्या जागा लिहिल्यानंतर मग तुम्ही ठरवा की जवळचा जिल्हा जो आहे त्याच्यापासून सुरुवात करून काय करायचं बा, आपण कुठं पसंतीक्रम द्यायला पाहिजे. एकूण जागेचा डेटा तुमच्याकडे अवेलेबल होईल. आणि इतर कॅटेगरी किंवा समांतर आरक्षण नसेल आणि समांतर आरक्षणाच्या जागा पाहण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला ही गोष्ट निदर्शनास आलीच असेल, समजलीच असेल. हे जी स्ट्रिक आहे आणि हे जे स्ट्रीट आहे मी 5 जुलैला बनवलेल्या होत्या, पण कुणालाही शेअर करत नव्हतो. पण आता इच्छा झाली का नाही बा, आपण जे लिमिटेड पेपरांसाठी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे का नाही बा, असं केलं तर असं होते, तुम्ही जर प्रेफरन्स योग्य दिले नाही तर तुमची नोकरी सुद्धा होऊ शकते. तर मला वाटलं का नाही बा, मी युट्यूब चॅनल प्लॅटफॉर्मवर यावं आणि गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचावं, जेणेकरून माझे जे महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यताधारक आहेत त्यांचा नक्कीच या भरतीमध्ये फायदा होईल. ज्यांनी बॅच लावली असतील त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना विचारा की तुमचे पण सर अशा पद्धतीने शीट वगैरे तयार करून तुम्हाला काही मार्गदर्शन करतात का. असा माझा युट्यूबवरती पहिला व्हिडिओ असेल की प्रेफरन्स देताना या पद्धतीची शीट बनवावी लागते.
हे सांगणारा पहिला मी एक अभियोग्यताधारकच आहे मी तुमच्यासारखा, पण एक पहिला युट्यूबर असेल की महाराष्ट्रातला की मी तुम्हाला या पद्धतीने शीट बनवावा, शीट तयार करा म्हणून मी तुम्हाला सांगत आहोत. तर मित्र, हा जो व्हिडिओ आहे गोरगरीब अभियोग्यताधारक जे प्रेफरन्स देणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. बघा, मग त्यानंतर हे टाकलं, मग आता काय करायचं, त्याच्यानंतर मग इथं जिल्हा परिषदच्या ऐवजी महानगरपालिका शीट टाकलेलं आहे तिथं, मग महानगरपालिका चेक करायची, मग इथं महानगरपालिका टाकायची. महानगरपालिकेमध्ये पाहून घ्यायचं आपल्या जिल्ह्यात आपल्या कॅटेगरीच्या किती जागा आहे. इथं आहेत नागपूर महानगरपालिकेमध्ये पकडून 10 जागा, खुल्याच्या आहेत 20 जागा. अशा पद्धतीने पूर्ण शिटाईवर आपल्या कॅटेगरीच्या आणि ओपनच्या जागा किती आहेत त्या पाहायच्या आणि आपण कोणत्या कोणत्या वर्गासाठी पात्र आहोत ते ठरवायचं. मग त्यानंतर मित्र काय करायचं, मग त्याच्यानंतर आश्रमशाळा आहे, त्याच्यानंतर समाज कल्याण आहे, त्याच्यानंतर खाजगीचं पुन्हा मी एक सांगतोय तुम्हाला, खाजगीची पण शीट दिली आहे. खाजगीची शीट 2 जास्त डाउनलोड करा, कारण की 50% पसंतीक्रम जे द्यायचे आहेत त्याच्यासाठी. आणि ते खाजगीची जे तुम्ही शीट डाउनलोड कराल त्या शीटवर स्पष्ट लिहावरती विना मुलाखतीची वेगळी ठेवा आणि मुलाखतीची वेगळी ठेवा. मग काय करा मित्र, जे खाजगीची आहे ते खाजगीचे मग शाळा लिहून घ्या, आस्थापना लिहून घ्या. मग कोणत्या आस्थापनेमध्ये जागा आहेत बा त्या पद्धतीने तुम्ही यादी बनवा. आणि त्यानंतर संपूर्ण यादी झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यापासून सुरुवात करा की मला कुठं नोकरी करायला परवडेल. मग त्या पद्धतीने तुम्ही पसंतीक्रम देणे चालू करा. आणि काय करा, तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगतो मित्र, हे जे तुम्ही शीट डाउनलोड करा तर ज्या पेनीच्या शाईने म्हणजे ज्या लाल कलरने जर तुम्ही जर बाकी माहिती भरत असाल तर पसंतीक्रम निळ्या शाईने द्या. आणि अगर जर हे जर असेल काय म्हणतात त्याला, तुम्ही जर बाकी जर रिक्त जागा ह्या जर तुम्ही निळ्या पेनीने लिहित असाल तर लाल पेनीने पसंतीक्रम द्या. कारण की काय होते मित्र, बऱ्याच ठिकाणी एकच जागा असते, 2च जागा असते, 7च जागा असते. मग तिथं कन्फ्युजन होते की तो 7 जागा आहे की माझा पसंतीक्रम आहे. आलं लक्षात? तर मित्र काय करायचं, या शीट जो आहे या गिरिजा वर्ल्ड टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत, त्या काय करा तुम्ही डाउनलोड करा. आणि त्यानंतर ज्यांना प्रिंट काढता येत असेल त्यांनी प्रिंट काढा, आणि ज्यांना प्रिंट काढणं होत नाही त्यांनी हे लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्ही शीटा तयार करा. आणि या शीटा जेव्हा तयार होतील तेव्हा मग काय करायचं, पसंतीक्रम द्यायचं पहिले आपण हार्ड कॉपीवर. आलं लक्षात? तुम्ही ज्या जाहिराती डाउनलोड करता स्वतः त्याच्यामधून काढून त्या जाहिराती पाहून या पद्धतीने शीट तयार करून मग त्यानंतर तुम्ही हार्ड कॉपीवर पहिल्यांदा पसंतीक्रम द्या 100 आणि खाजगीसाठी 50. हा हार्ड कॉपीमध्ये डेटा पहिले तुमच्याकडे तयार ठेवा. आलं लक्षात? मग हा डेटा जर तयार जर असेल 100 + 50चं, मग त्याच्यानंतर मग कारण की तुम्ही ज्या जाहिराती डाउनलोड करणार आहात तुम्ही त्या स्वतःच्या आयडी वरून पोर्टलवरून डाउनलोड करणार आहात, म्हणजे तुम्ही ज्या जागेसाठी पात्र आहात त्या जागा तर तुम्हाला दिसणारच आहे. त्या जागा संपूर्ण डाउनलोड करून या पद्धतीने तुम्ही डेटा बनवायचं आणि या डेटावर तुम्ही पसंतीक्रम द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर पसंतीक्रम लॉक करताना मग ही शीट तुमच्या इतकी महत्वाची ठरेल की तीच तुमचे काय करेल, पसंतीक्रम शीट निवड करून देईल. आलं लक्षात मित्र? कारण की बऱ्याच ठिकाणी भीती दाखवणे चालू आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, एका जिल्ह्यामध्ये जर अगर त्या जर ओपनच्या जागा म्हणजे एक जिल्हा म्हणजे एक प्राधान्यक्रम, एक जागा नाही, एक जिल्हा म्हणजे एक प्राधान्यक्रम. जसं उदाहरणार्थ इथं ओपनच्या जागा किती आहेत 35 आणि एसटीच्या जागा आहेत XYZ जिल्ह्यामध्ये 10. तो अभियोग्यताधारक एसटीचा अभियोग्यताधारक तर 35 आणि 10 45 जागेसाठी पात्र आहे. आणि खुल्या प्रवर्गाचा 35 जागेसाठी पात्र आहे. म्हणजे एक प्राधान्यक्रम म्हणजे एक जागा नाही तर एक आस्थापना होत असते. मित्र, हे महिला आरक्षणवाल्यांना तर पुन्हा सोने पे सुहागा असतो. म्हणजे या महिला आरक्षणाच्याही जागा, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उरलेल्या जागा आणि खुल्या प्रवर्गातील समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उरलेल्या जागा ह्या महिला प्रवर्गासाठी येत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा. लवकरच मी युट्यूबवर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या मेसेजचा मी रिप्लाय जरी देऊ शकत नसलो तरी दिलगिरी व्यक्त करतोय. कारण की गेल्या 3-4 दिवसापासून मला फोन मेसेजेस भरपूर येत आहेत. एखाद्याचा मेसेज सुटून जात असेल त्यांची मी माफी सुद्धा मागतोय आणि यानंतर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो. तुमचे जर काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही खरोखरच मग यानंतर ठरवा की मर्यादित प्राधान्यक्रमासाठी बॅच लावावी लागतो काय. आणि दुसरी गोष्ट, आज तुमच्या मनातील संपूर्ण भीती दूर झालेली असेल
की मला प्राधान्यक्रम देताना अडचण येईल, तुम्हाला A to Z प्रोसेस समजलेली असेल, आता तुम्ही एकंदरीत जे प्रेफरन्स देण्याची स्ट्रॅटेजी आहे, प्रेफरन्स देण्याची तयारी आहे, तुमची तयारी झालेली आहे मित्रो. तुम्ही काही टेन्शन घेण्याचं काम नाही. तुम्हाला प्राधान्यक्रम कसे द्यायचे याविषयी पुन्हा जाहिराती आल्यानंतर म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला या विषयावर मार्गदर्शन, सखोल असा मार्गदर्शन तर करणारच आहे. पण मित्रो, हा व्हिडिओ जो आहे महाराष्ट्रातील ज्यांनी बॅच विकत घेतली त्या अभियोग्यता धारकापर्यंत आणि ज्यांनी बॅच विकत नाही घेऊ शकत किंवा ज्यांनी बॅच विकत घेतली नाही अशा अभियोग्यता धारकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून महाराष्ट्रातील गोरगरीब अभियोग्यता धारकांना प्रेफरन्सची स्ट्रॅटेजी ही कळेल. आणि मित्र, एकदा मी तुम्हाला पुन्हा विनंती करतोय की तुम्हाला या ज्या शीट आहेत गिरिजा वर्ल्ड टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील, तर सर्वांनी ह्या डाउनलोड करून ठेवा, हार्ड कॉपी काढा आणि त्यानंतरच तुम्ही पसंती क्रमाची तयारी करा. एवढं बोलतोय आणि मी थांबतोय. धन्यवाद.